बोला माऊली जे अरे काय म्हणता? गाव कुठलं तुमचं? गोत्रा. गोत्रा. किती लोक आला तुम्ही वारीमध्ये? आम्ही 7 जण आहे. 7 जण आहे का? हे कोण आहे तुमचे? आमचा पाहुणा पाहुणा मित्र. तुमच्या किती झाल्या वाऱ्या? 5वी. 5वी. आणि ह्या माऊलीची पहिली. लय उशीर केला. आता पुढे कशा वाऱ्या व्हायच्या तुमच्या? आणि पाय नाही चलून दिल्या पाय चलन देते. पाय चालून द्यायला नाही म्हणजे पण एवढ्या उशिरा कसं कळलं तुम्हाला? किती वय? ह्यांच्यामुळं. 65 असेल ना? ह्यांच्यामुळे आलो ना. 65 असेल ना? 65. आणि मग आता काय म्हणून म्हणलं राहिलं? ह्यांच्यामुळे तर आलो ना. आता 65 वर्ष झाली पहिली वारी. म्हणून म्हणलं की ह्यांच्यामुळे तर आपण आलो ना. ऐका ना, आता किती वाऱ्या होऊन होणार आहेत? आज 4 हो अगर 2 हो. नाही ना, पण ते चुकीचं आहे ना. नाही नाही पहिलाच कळायला पाहिजे तो नाही, वारी. आहे ना. असू द्या का लय भारी. असं तुमचं गाव कुठलं? बगळवाडी. बघेवाडी. कुठं आली ती? परांडा तालुक्यात. परांडा. हा. बूम परांडा. बूम परांडा. अच्छा अच्छा. बरं ओके. मग काय म्हणता म्हणा? तुम्हाला काय येतंय? अभंग येतो? नाही येत. बरं बरं. हा काय हे मागच्या माऊली किती खुश आहे. ऐका की तुम्हाला गाव आहे का नाही? गाव आहे बघा. ते म्हणतात आम्हाला बोलता येत नाही. तुम्हाला गाव आहे का? गाव आहे ना. गाव आहे. तुम्हाला नाव आहे का? आहे. मग गावाचं नाव सांगा. पिंपरखेड. आणि नाव तुमचं नाव? बबन बब्बर. सुरासे. अच्छा अच्छा. आणि किती झाल्या वाऱ्या तुमच्या? पहिलीच आहे. पहिली. त्यामुळे माग सरत आहे होय. जालना जालना जालना. आणि कुणी आणलं तुम्हाला पहिल्या वाऱ्या? चौघजण हे चौघ का? ते पाठीमागे तिकडे कुठं? पलीकडे पलीकडे. पलीकडे हा. मग कसं काय वाटतंय वारी? बरी बरी. मग तुम्ही करता 10 वाऱ्या म्हणायचं? हा करू शकतो करणार ना? चालले तर करू शकू. गुडघे चालले हे जोडीदार कोण आहे इथं? जोडीदार नाही जोडीदार. अहो पण इथं वारी जोडीदार आता जोडीदारच आहेत की. आता जोडीदारच आहेत. सांगा की माऊली सांगा की. गाव गोत्रा. हा 5वी वारी चालू आहे. बर बर सांगा. वारीत काय नाही तरस. आता 5वी वारी चालू आहे म्हणायचा. धाराशिव जिल्हा 5वी वारी चालू आहे. एकदम निवांत वारीत. हा एक प्रश्न विचारतो. हा विचार. आता मुख्यमंत्र्यांनी जी सोय केलेली आहे ही हा. मागच्या वर्षी होती का? नव्हती की. नव्हती ना? नव्हती. ह्याच बरं, वर्षी आता का ह्या केली? का केली? ह्या वर्षी का केली? नवीन मुख्यमंत्रीला एका बोला ना तुम्ही याच्यावर. नवीन मुख्यमंत्री झालं ना. फडणवीस जावत नाही असं जवळदार. फडणवीस साहेबांनी केली ना सोय. फडणवीस साहेबांनी केली का? हा म्हणजे आपल्या एकनाथ शिंदेने काय नाही केलं का? नाही केलं त्यांनी थोडं केलं. मुख्यमंत्री पदावर असून सुद्धा काय केलं नाही. हा फडणवीस साहेबांनी चांगलं केलं. म्हणजे आता जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत का फडणवीस साहेब आहेत? फडणवीस साहेब. मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत. कसं काय मुख्यमंत्री फडणवीस? मग कोण? जगामध्ये तर एकनाथ शिंदे नाही एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री. आम्हाला त्याचं काही कळत नाही ना. कळत नाही. आम्ही राजकारण कधी केलं नाही. आम्हाला राजकारण करता येत नाही. होय की. आम्ही आमचा न्यूज आहे खरं न्यूज बरं का. आणि आम्ही इलेक्शन मध्ये घुसत नाही. जी माऊली झोपल्यात उठल्यात बसल्यात खरं काय चाललंय आम्ही तेवढंच धावतो. आम्ही बाकीच्या पंचायती अजिबात करीत नाही आणि आपल्याला त्याच्यावर गरज बी नाही. बोला कुंडली वरधारी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. मला एक गावाचं माझं नाव सांगू. बर यांचं घ्या कॅमेरामॅन. सांगवी पाटण तालुका आष्टी जिल्हा बीड. किती झाल्या वाऱ्या तुमच्या? आमची पहिलीच वारी. पहिलीच वारीला एवढं भेटताय तुम्ही? पण नाही पहिलीच वारी. पण आपल्या देशात असं उच्च कुठंच नाही. म्हणजे देशात आपल्या नाही ना. हा आपल्या पूर्ण भारत देशात असं उत्सव महाराष्ट्रात म्हणावं. भारत देशात नाही महाराष्ट्र राज्य आलं. हा कसं होतं माहिती का? ह्यांच्या ज्या वाऱ्या झाल्या ती असं आहे. ह्यांची पहिली वारी ह्यांना अनुभव थोडा कमी ना. तुम्ही समजून घेत नाही राव. थोडं तर समजून घ्यायचं. शिवे ना वारीला अवश्य कुणी पण यावं. हा
मग तुम्ही चांगलं. एवढा उशीर का केला या वारीला? आमचे वडील येत होते अरे आतापर्यंत वा, एक आमचे नंबर. वडील काय नाही. थकले हा. म्हणून मी ह्या वर्षी आलो. नाही त्यांची वारी चालू आहे, त्यांची वारी चालू आहे. असू द्या. तुमचं गाव कुठलं माऊली? कराड शिवा पाथर्डी तालुका नगर जिल्हा अरे वा, किती वाऱ्या झाल्या माऊली? 11वी वारी 11 वाऱ्या झाल्या. आणि तुमच्या जोड बरोबर कोण आले? आहेत जोडीदार आमचे आहेत काही अच्छा. कसं काय वाटतं मग वारीमध्ये? वातावरण भारी आहे. आता ही काय बनवलंय काय या जे वर्षी आता नवीनच? झोपायची सोय केली सरकारने, आणि गेल्या वर्षी गेल्या वर्षी नव्हती. याच वर्षी का केली? आता काय पावसा पाण्यामुळे या वर्षी पाऊस जास्त आहे का? सरकार जाग झाले आताशी माऊलीला बघून आता सरकार जाग झाले. पुढल्या वर्षी तर काय करते ह्याला पाळला करतात का काय माहित. माऊली असा आला पाहिजे. काय म्हणता माऊली, बरं आहे का? मग बरे तुमची घेतली ना मुलाखत? घेतली. ओके, चला असू द्या, सगळ्यांना पाहिजे. चला कुठे येऊ महाराज? हा, महाराजांची घेऊ ना, तुमच्या जागेवर घेऊ महाराजांची, 1 नंबर मध्ये. चला बसा खाली महाराज, बसा खाली, निवांत मुलाखत घेऊ आपण. काय आपल्या मागं कोणाचं काय नाही. रामकृष्ण हरी महाराज, जय हरी. अरे त्यांचं पाडू नका, कैलास मंदिर त्यातलं पाणी त्यांना, कारण तेवढं पाणी त्यातलंच प्यायचं असतं, दुसरं प्यायचं नसतं. तर जय हरी महाराज. जय हरी. आपलं गाव कुठलं माऊली? बीडचे आहेत का? अरे वा. मग हे किती वर्षापासून तुम्ही वारी करता? माऊलीच्या वारीत का तुकाराम महाराजांची पण वारी केली? जवळ ते जाणण्यावाल्याच्या दिंडीमध्ये मी 17 वर्षी चाललो बाबा. अच्छा. आपले बार्शी मार्गे, तिकडचा मार्गे. बर. हा. तिकडे 17 वाऱ्या झाल्या माझ्या. 17 वाऱ्या झाल्या. आणि हिकुडल्या इकडच्या 11 झाल्या. 11 झाल्या. अरे वा. आणि 11च्या म्हणजे ह्या वर्षीची 11वी वारी म्हणायची. भाग्यवान महाराज आहेत, महाराजांसाठी टाळ्या वाजवा. महाराज प्रयागराजला गेलते का तुम्ही? प्रयागराजला गेलो. किती दिवस होता? तसं मी फिरून आलेलो प्रयागराजला, पहिला बी गेलेलो आहे, आता कुंभाला बी घेऊन जाऊन आलो. कुंभमेळ्यात सुविधा कशा काय होत्या? आणि एकदम ठीक होत्या सोयी. तसे आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात आहेत का? महाराष्ट्र फक्त चाकरवाडी. काय सुविधा होत्या प्रयागराजला? आम्ही होतो ना. ते जर म्हणलं तर आपल्या महाराष्ट्रात चाकरवाडी 1 नंबरला आहे पहा. चाकरवाडी. अच्छा. मग कसं काय महाल कसं वाटतं या वारीचा माहोल 1 नंबर आहे. या वर्षी तर जास्त पब्लिक आहे. जास्त पब्लिक आहे? काय बाय म्हणतात कमी आहे? नाही, हे दिसायला कमी दिसते हो. पण पब्लिक माऊलीचा सोहळा म्हणलं म्हणजे आनंदमय सोहळा असतो. हे निर्मळ वारी ही. अच्छा. तुम्ही राहता कुठं? कानिपनाथगड, मांडवजाळी. भगवानगड कानिपनाथ तिकडेच का? नाही, बीडपासून 7 किलोमीटरवर आहे. हा तिकडेच कानिपनाथगड. मग ते पाथर्डी पासला का? नाही, हे आपल्या बीडच्या आपले पानून चौकापासून 7 किलोमीटर आहे आपलं. असं आहे का? पाथर्डीच्या असं तिकडे राहता का? बरं. असू द्या. अजून काय कोणाला बोलायचं? आमचे रवी भाऊ तिकडे नोमाय मी. असू द्या. तुमचं गाव कुठलं मावली? आमचं गाव दुधवडी, कर्जत तालुका. मग आम्ही कर्जतचेच आहे. राशीन. किती लोक आलाय? 5 जण आहे होय. कसं काय मग वारी? एकदम भारी वारी एकदम चांगली या माऊलींच्या. विषयी काय म्हणताल? ही तंबू ठोकला शासनाने चांगला खर्च केला, चांगल्या सुविधा दिल्या. त्याच वर्षी का केला? त्याच वर्षी केला म्हणजे आता सरकारने काही सरकारचं काय धोरण असते. महाराज मला सांगा, इथून माग वारी बंद होती का? मुख्यमंत्री नव्हता का? होता ना. मग ह्या वर्षीच का बनवलं ही? पाठीमागचे सरकार जे होतं बाबा, हे पाठीमागचं जे पहिलं खाल्लं इंग्रजानं, नंतर खाल्लं काँग्रेसानं काय, आणि त्याच्यानंतर आता कमळाच्या फुलातून जसं ते एक ते बिंबीच्या देठातून जे कमळ निघतं, तसं ते कमळ निघल्यामुळं ह्या पृथ्वीवर महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये की मोदी योगी आल्यामुळं, एक राम आणि लक्ष्मण आल्यामुळं हे क्षेत्र पुढं चालत म्हणजे आनंदमय गेलंय. आणि हे बाकीचे लोकांना जे आतापर्यंत जे खाऊन टाकलं, हे शेतकरी खाऊन टाकला, सरकार नाही खाल्ला, शेतकरी खाऊन टाकला. बरोबर आहे महाराज. चला असू द्या. रामकृष्ण हरी. पडू द्या मला पाया बिया. भारी वाटलं तुम्हाला बोलून. जय हरी सगळ्यांना. चला असू द्या. स्टॉप. बंद.